म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजामध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। मला माझ्या प्रोफेशनमधलं सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे, ते म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातले देशातले वेगवेगळ्या भाषेचे लोक भेटतात आणि क्रायटेरिया मात्र असतो तो चवीचा। मग भलेही एखाद्या फ्रान्समधल्या एखाद्या छोट्याशा गावातली एखादी आजी असेल, तिच्या हातचं जेवण असेल, किंवा मग एखाद्या इंटरनॅशनल रेस्टॉरंट चेनचा एखादा एक्झिक्युटिव्ह शेफ असेल, म्हणजे भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी नातं असतं ते चवीचं। खूप मजा येते लोकांना भेटायला, त्यांचे सिक्रेट्स जाणून घ्यायला। खूप किचनमधल्या मैफिली आम्ही खूप एन्जॉय करत असतो आणि म्हणूनच दिल दोस्ती और पेट पूजा ही सिरीज आम्ही नेहमी सेलिब्रेट करत असतो। तर आजचे जे एपिसोड्स आहे, आजचे जे रेसिपीज आहे, त्या या सगळ्या आमच्या किचनमधल्या मित्रमंडळींना डेडिकेट मी आज करणार आहे आणि त्यांच्याकडनंच इन्स्पायर होऊन आजचे 2 मस्त पदार्थ करणार आहोत आपण। सुरुवात करायची आजच्या रेसिपीजला, चला तर मग किचनकडे। दिवसातला सगळ्यात महत्त्वाचं मील आपलं जे असतं ते म्हणजे ब्रेकफास्ट, आणि ब्रेकफास्ट व्यवस्थित असेल तर पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी राहते, बरोबर ना। तर म्हणून आजच्या ज्या 2 रेसिपीज आहेत आपण त्या ब्रेकफास्टच्या रेसिपीज करणार आहोत आणि त्या थोड्याशा हेल्दियर साईडला माझा करायचा प्रयत्न आहे। तर पहिली आपली जी रेसिपी असणार आहे ती ओट्स आणि ग्रीन मूंग याचे उत्तप्पे आहेत, आणि दुसरी रेसिपी आहे रामदेव स्पेशल ग्रीन पराठा। दोन्ही खूप इंटरेस्टिंग, सोप्या तरी पण खूप टेस्टी अशा रेसिपीज आहेत। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, ओट्स आणि ग्रीन मूंग उत्तप्पे। लागणारं साहित्य आहे ओट्सची पावडर, टोमॅटो, खोबरं, भिजवून घेतलेली चणा डाळ, दही, रवा, किसलेलं पनीर, भिजवून वाटून घेतलेले मूग, कढीपत्ता, गाजर, कोथिंबीर, लाल मिरची, धणे, हिरवी मिरची, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मेथी बारीक पावडर करून घेतलेली, रामदेव स्पेशल स्ट्रॉंग हिंग, मीठ, आलं, जिरे आणि लसूण। मध्यंतरी मला एक रमेश नावाच्या एक 11वी-12वीमध्ये असलेल्या एका छोट्या मित्राचा मला एक ईमेल आला होता की म्हटलं, दादा की मला ब्रेकफास्ट खूप आवडतो आणि आई करते नेहमी, पण बऱ्याच वेळा त्याच पदार्थ असतात, मला काहीतरी वेगळं आवडेल खायला, तू काहीतरी वेगळ्या रेसिपीज देशील का? तर म्हणून आजच्या या रेसिपीज रमेश तू नक्की बघ, स्वतः कर किंवा आईला करायला सांग। हां, एकदम सोपी रेसिपी आहे। तर आपण काय करणार आहोत, सध्या जे उत्तप्प्यासाठी साहित्य आहे ते आपण एकत्र करून घेऊया आणि नंतर इथे साईड बाय साईड इथे आपण टोमॅटोची चटणी पण करून घेऊ। मी काय करणार आहे, इथे ओट्सची मी काय भाजलेलं वगैरे नाही आहेत ओट्स, फक्त त्याची पावडर करून घेतलेली आहे। साधारणपणे 1 वाटी मी ओट्सची पावडर घेणार आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे आपण रवा टाकूया। आणि ही काय पेस्ट आहे, तर ही आपण हिरवे मूग आहेत, हे मी साधारणपणे 4-1 तास त्याला भिजवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याची एक पेस्ट तयार करून घेतली, थोडीशी किंचित पाणी टाकून। तर ती एक अर्धी वाटी आपण याच्यात टाकणार आहोत। त्याचबरोबर इथे मी टाकणार आहे थोडंसं आलं, हिरवी मिरची आणि आता मेथीची पावडर। आता बेसिकली मेथीची पावडर मी आज का टाकतोय, याने थोडासा कडवटपणा त्याला येणार आहे, पण मला असं वाटतं की मेथी ही सहसा खाल्ल्या जात नाही। आपण म्हणजे मी इव्हन घरी पण आम्ही आज काय करतो की ते मेथीची भिजवून ठेवून सकाळी सकाळी ती थोडीशी खायची, आय थिंक, आणि ज्यांना स्पेशली डायबिटीज वगैरे आहे त्यासाठी खूप उत्तम आहे। आता टाकणार आहे मी याच्यात मीठ आणि एक अर्धी वाटी दही। या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत आणि आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि हे जे मिक्सचर आहे हे करून आपल्याला साधारणपणे 1 तास आधी करून ठेवायचं आहे।
तर हे बॅटर तयार झालेलं आहे. हे मी आता बाजूला ठेवणार आहे. आणि उत्तप्पे करायच्या आधी मी काय करतो की इथे थोडंसं टोमॅटोची चटणी करायची आहे. त्याच्यासाठी आपण एक प्रोसिजर इथे सुरू करून देऊया, म्हणजे ती उकळत राहील आणि चटणी पण आपली होऊन जाईल. एक जास्ती तेल टाकत नाही मी, जस्ट एक टीस्पून तेल टाकलेलं आहे. आणि मी इथे टोमॅटो आहे ते कट करून घेणार आहे. टोमॅटो 1/4 आपण कट करून घेतलेले. आपल्याला लाल मिरच्या लागणार आहेत. 2 मिरच्या आपण टाकणार आहोत चटणीमध्ये. आणि मी याच्यात टाकणार आहे थोडीशी मोहरी. मी चटणीमध्ये थोडंसं तेल कमी आता टाकतो आहे. थोडंसं मी त्याला नंतर तडका देणार आहे. त्यात तेल परत जाणार आहे, म्हणून इनिशियली सुरुवातीला मी तेल एकदमच कमी टाकतो आहे. जिरे टाकलेले आहेत, धणे, या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत मी. त्याचबरोबर मी मिरचीच्या बिया काढून आपण लाल मिरच्या आहेत त्या पण टाकणार आहोत. थोडंसं आलं आणि लसूण. मला लसूण या चटणीमध्ये खूप आवडतात. खूप छान त्याचा चव येते छान. त्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि मी आता टाकणार आहे टोमॅटो. येस, वा, काय मस्त स्वाद, मस्त त्याचा एक फ्लेवर येतोय सगळ्या गोष्टींचा. आणि मी याच्यात टाकणार आहे थोडीशी चणा डाळ भिजवून घेतलेली, एक थिकनेससाठी. या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. इथे मी आता पाणी टाकणार आहे. पाणी त्याला एक साधारणपणे 10-1 मिनटं उकळल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होऊन जातील. आणि ही आपल्याला वाटायची चटणी. नंतर त्याला तडका पण मस्त द्यायचा आहे. ते आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ओट्स टाकले, ग्रीन मूग टाकलेले. आणि टोमॅटोची जी चटणी करतो आहे त्याच्यासाठी आपण थोड्याशा तेलामध्ये त्याच्यात मोहरी, जिरे, टोमॅटो, नंतर चण्याची डाळ भिजलेली ती टाकली आपण, आलं लसूण टाकलेलं आहे. आता त्याला असं घट्टसर आपण करून घेतलेलं आहे. आणि याला मी काय करणार आहे, आता वाटून घेणार आहे. आणि याला आपल्याला वरती फोडणी द्यायची आहे, ती करणार आहोत. उत्तप्पे करायच्या आधी मी चटणी पूर्ण करून घेणार आहे. आता हे मिक्सचर जे आहे ते ऑलमोस्ट ड्राय झालेलं आहे. या ठिकाणी मी चण्याची डाळ टाकली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर काजू पण तुम्ही याच्यात टाकू शकता. बेसिकली हे थोडंसं एक थिकनिंगसाठी, म्हणजे त्याला एक घट्टपणा येण्यासाठी आपण टाकलेली आहे. आणि चण्याची डाळ त्याची टेस्ट पण खूप छान लागते या चटणीला. पर्टिक्युलरली मला चण्याची डाळ आवडते या चटणीमध्ये, म्हणून मी चण्याची डाळ वापरतोय. सर, चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण, म्हणजे ज्याचा थिकनेस आहे तो, म्हणजे त्याला मी थोडंसं भरत ठेवलं आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की चटणी जी असते ती एकदम फाईन पेस्ट करून त्याची मजा येत नाही. सगळे इन्ग्रेडियंट्स जे साहित्य आहे ते थोडंसं तोंडात लागलं पाहिजे खाताना, तर त्याची जास्ती मजा येते. आणि मला सगळे फ्लेवर एकदा मिक्सरमधनं ते फिरल्यानंतर सगळे फ्लेवर मला आता ऑलरेडी जाणवत आहेत. म्हणजे जिऱ्यापासनं आलं लसूण, टोमॅटो आणि या सगळ्या गोष्टींचे फ्लेवर मस्त येत आहेत. आता याच्यावरती फक्त छोटासा तडका द्यायचा आहे आपल्याला मस्त. आणखीन मजा येणार आहे त्याच्यामुळे. त्याच्यात आपण टाकणार आहोत सगळ्या गोष्टी टाकणार आहोत. लाल मिरची पण मी टाकणार आहे, एक हिरवी मिरची. या तडक्याला सगळ्यात चव देणारा फॅक्टर तो असणार आहे रामदेव स्ट्रॉंग हिंग. त्याच्यामुळे या चटणीची चव एकदम खास लागणार आहे. बस, आणि सगळ्यात शेवटी हिंग, थोडासा कढीपत्ता. क्या बात आहे, मस्त मजा येणार आहे. इकडे आपली चटणी तयार झालेली आहे. चटणी आपली रेडी आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला फक्त शेवटी. आणि मी म्हटल्याप्रमाणे जर आवडत असेल तर थोडीशी साखर किंवा गूळ तुम्ही याच्यात टाकू शकता. थोडं जर आवडत असेल तर खोबरं आपल्याला जेव्हा आपण परतलं सगळ्या गोष्टी तेव्हा टाकू शकता, किंवा नंतर आपण उत्तप्प्यामध्ये टाकायचं तिथे टाकू शकता. तर आता आपण थोडंसं ऑइल घेणार आहोत. आणि हे उत्तप्प्याचं आपलं जे बॅटर आहे, आणि आपल्याला हे जे बॅटर आहे त्याच्यात टाकायचं आहे. बस. आणि आता बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. गाजर आहे, कोथिंबीर, पनीर,
थोडेसे प्रोटीन्स जावे त्या दृष्टीने पनीर छान आहे. जर टाकायचं असेल तर कोकोनट यातच टाकू आपण थोडं. या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित पसरून घेतलेल्या आहेत. जस्ट झाकून घेऊ आपण आणि बस. आता काय नाही, याला चटणी तर तयारच आहे आपली. उत्तप्पा मी आता जस्ट याला व्यवस्थित परतून घेतो. दोन्ही बाजूने त्याला व्यवस्थित परतून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. हे सगळं मी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ओट्स अँड ग्रीन मूग उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ओट्सची पावडर, दही, रवा, किसलेलं पनीर, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, मेथी पावडर, जिरं, आलं, मीठ, भिजवलेली चणा डाळ, भिजवून वाटलेले हिरवे मूग, किसलेलं सुकं खोबरं, टोमॅटो, लाल सुक्या मिरच्या, धणे, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मोहरी, लसूण आणि हिंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी ओट्सची पावडर घेऊन त्यामध्ये 2 चमचे रवा, भिजवून वाटलेली मुगाची पेस्ट, आलं, हिरवी मिरची, मेथी पावडर, मीठ, दही आणि पाणी घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅनवर तेल गरम करून त्यावर हे मुगाचं बॅटर पसरवावं. त्यावर गाजर, कोथिंबीर, पनीर आणि किसलेलं सुकं खोबरं घालून उत्तप्पा परतून घ्यावा. एका फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, धणे, सुक्या लाल मिरच्या, आलं, लसूण, टोमॅटोचे तुकडे, भिजवलेली चणा डाळ आणि पाणी घालून मिश्रण उकळवून घ्यावं. हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. तयार चटणी एका बाउल मध्ये काढून घ्यावी. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. ही फोडणी तयार चटणीमध्ये एकजीव करून त्यामध्ये मीठ घालावं. ओट्स आणि ग्रीन मूग उत्तप्पा या चटणी बरोबर सर्व्ह करावा. उत्तप्प्याची आपण रेसिपी बघितली. आता वेळ झाली आहे रामदेव स्पेशल ग्रीन पराठा रेसिपीची. येस, तर सगळ्यात आधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊया. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मुळ्याची पानं घेतलेली आहेत, बेसन, मेथी, ओट्सची पावडर, कांदा, दही, आलं आपण ठेचून घेतलेलं आहे. नंतर रामदेव स्पेशल स्ट्रॉंग हिंग घेतलेलं आहे, बटर, मीठ, रामदेव स्पेशल लाल मिरचीची पावडर, रामदेव स्पेशल धणे जिऱ्याची पूड. सगळ्यात आधी आपण जी कणिक असते या पराठ्याची ती आपण सगळ्यात आधी बनवून घेऊया. पराठ्यासाठी मी घेणार आहे 1.5 वाटी कणिक, त्यात थोडं तेल, याच्यात टाकणार आहोत आपण थोडं मीठ. पराठ्याचं जे आवरण आहे ते पण थोडंसं टेस्टी असावं त्या दृष्टीने मी यात धणे जिरे पूड, रामदेव स्पेशल धणे जिरे पूड ती पण याच्यात टाकणार आहे. आणि मी याच्यात टाकणार आहे दही. 1-2-3 चमचे आपण दही टाकणार आहोत. आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकूया. आणि आपण पराठ्यासाठी नॉर्मली जसे आपण घरी कणिक मळून घेतो तशी मळून घ्यायची. त्याला सॉफ्ट अशी कणिक असली पाहिजे. आपण करतोय रामदेव स्पेशल ग्रीन पराठा आणि तो पण मुळ्याच्या पानापासून करणार आहोत आपण तो. तर सगळ्यात आधी आपण काय केलं की ती कणिक आहे जी पराठ्यासाठी ती मळून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं दही टाकलेलं आहे, धणे जिरे पूड टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण करणार आहोत सारण. आता सारण आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपण मुळ्याची पानं घेतलेली आहेत. त्याच्यामुळे त्याला एक फ्लेवर एकदम वेगळा आणि मस्त फ्लेवर येणार आहे. तर आपण ही पानं आहेत ती आपण जस्ट चिरून घेणार आहोत. तर मी याला चिरून घेणार आहे. हे आपण घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, आपण जस्ट पॅन गरम केलेलं आहे आणि थोडंसं तेल घेऊ. याच्यात मी टाकणार आहे कांदा, आता मी याच्यात बेसन टाकणार आहे. बेसन का टाकणार आहे तर मला थोडं पानांना किंचित बाइंडिंग यायला पाहिजे आणि टेस्ट छान लागेल बेसनाची पराठ्यांना. त्याच्यामुळे मी थोडं बेसन टाकणार आहे. आणि अर्थात आपण थोडेसे ओट्स पण याच्यात टाकणार आहोत. कांदा टाकलेला आहे मी आणि तेलामध्ये परतून नंतर बेसन टाकलेलं आहे. आता मी ही मुळ्याची पानं टाकणार आहे, थोडीशी मेथी. याच्यात मी हे आलं आहे त्याचं हे थोडं पाणी टाकणार आहे आल्याचं एक फ्लेवरसाठी. रामदेव स्ट्रॉंग हिंग, धणे जिरे पूड आणि लाल तिखट या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय. रंग एकदम डार्क ग्रीन आलेला आहे छान.
हे जस्ट एक 2-3 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता मी टाकणार आहे थोडं मीठ. जर तुम्हाला थोडंसं चटपटीत आवडत असेल सारण याच्या, तर तुम्ही आमचूर पावडर थोडी टाकू शकता. पण मला असं पर्सनली वाटतं की भाज्यांची टेस्ट लागली पाहिजे पराठ्यांना, म्हणून मी बाकी काही टाकत नाही. थोडेसे मसाले टाकलेले आहेत, पण मी बाकी टाकत नाही त्यात काही आमचूर वगैरे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे थोडेसे ओट्स टाकणार आहे. बस सगळं मिक्सचर मिळून यायला पाहिजे. याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला पराठे करायचे आहेत. बस हे झालेलं आहे स्टफिंग. मी याच्यामध्ये परत कोथिंबीर वगैरे घातलेली नाही मुद्दामूनच, कारण की कोथिंबीरचं कसं आहे की कोथिंबीर खूप स्ट्रॉंग आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ती ओव्हर पॉवरिंग होऊन जाते, म्हणजे त्याचीच चव आपल्याला लागते. म्हणून मी सिम्पल ठेवलेलं आहे. मला मुळ्याची पानं आणि मेथी याची टेस्ट लागली पाहिजे. त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. बस हे स्टफिंग आता ऑलमोस्ट थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला मस्त पराठे बनवायचे आहेत. साईडच्या कडा थोडंसं आपण पातळ करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण हे स्टफिंग टाकू. बस पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. हाताने मी जरा दाबून घेतोय, म्हणजे कडा ज्या आहेत ना थोडासा पातळ असायला पाहिजे, म्हणून मी हातानेच त्याला दाबून घेतोय. मेथी मी याच्यात वापरली आहे, पण कंपल्सरी नाही आहे मेथी. पण जर मुळ्याची नुसती पानं असले तरीच पण चालतील. कधी कधी काय आहे की या सगळ्या गोष्टी कधी कधी आपण मुळ्याच्या पानाची भाजी वगैरे बनवतो, पण कधी कधी वेस्ट पण जातात या गोष्टी. तर आणि त्याच्यामध्ये पण भरपूर आवश्यक ती जीवनसत्व आहेत आणि ग्रीन भाज्या तशा पण खाल्ल्या गेल्या पाहिजेत. तर मी थोडंसं तेल टाकणार आहे इथे आणि इथे हा पराठा आपण परतून घेऊया. तोपर्यंत दुसरा पराठा पण आपण करून घेऊ. हे जे सारण आहे असा गोळा करून आपण दुसऱ्या पराठ्यात पण भरून घेऊ. याच्याबरोबर मी काही चटणी केलेली नाही आहे किंवा असं काही केलेलं नाही, पण घरी करताना जर आपल्याला सोबत सर्व करायचं असेल तर मला वाटतं की काकडी आणि दह्याची अशी चटणी खूप छान लागेल याबरोबर. किसलेली किंवा बारीक चिरलेली काकडी, दही, हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी पूड ह्याचे मिक्स करून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याच्यासोबत सर्व करा. खूप छान लागेल. बस याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मी थोडंसं त्याच्यात बटर टाकणार आहे सगळ्यात शेवटी, तेव्हाच पराठ्याला थोडीशी टेस्ट येईल. अर्थात आपण कमी टाकणार, बटर जास्ती टाकणार नाही आहोत, पण थोडंसं टाकायला लागेल ना, कारण पराठा आहे. मी हे सगळं करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल ग्रीन पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, मुळ्याची पानं, बेसन, मेथीची पानं, दही, कांदा, ओट्सची पावडर, आल्याची पेस्ट, रामदेव स्पेशल स्ट्रॉंग हिंग, बटर, रामदेव स्पेशल धणे जिरे पूड, रामदेव स्पेशल लाल मिरची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये तेल, मीठ, रामदेव स्पेशल धणे जिरे पूड आणि 2 ते 3 चमचे दही घालून पीठ मळून घ्यावं. मुळ्याची आणि मेथीची पानं चिरून घ्यावीत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये बेसन, चिरलेली मुळ्याची पानं, चिरलेली मेथी, आल्याचं पाणी, रामदेव स्पेशल स्ट्रॉंग हिंग, रामदेव स्पेशल धणे जिरे पावडर, रामदेव स्पेशल लाल मिरची पावडर, मीठ आणि ओट्सची पावडर घालून स्टफिंग परतून एका प्लेटमध्ये काढावं. मळलेल्या गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये हे मेथी आणि मुळ्याच्या पानांचं स्टफिंग भरावं. पारी बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. फ्राय पॅन वर बटर गरम करून त्यावर पराठा भाजून घ्यावा. मला आठवतं मी क्रूजवर असताना आम्ही एका सेक्शनमध्ये काम करायचो होतो. म्हणजे माझा सोबत एक मित्र होता, एक बागूस म्हणून, म्हणजे अर्थात तो मित्र नंतर झाला. तो मलेशियन शेफ होता. तर काय झालं की जेव्हा 6-6 महिने तुम्ही बाहेर असता शिपवर, तेव्हा तुम्हाला असे घरगुती पदार्थांचं खूप अट्रॅक्शन असतं तेव्हा. तर मी सोबत साबुदाणा घेऊन गेलो होतो आणि मी म्हटलं आज रात्री आपण जेवण साबुदाण्याच्या खिचडीचं करायचं. आणि मी तो साबुदाणा भिजत टाकला आपला मस्त
तर तिकडनं तो बागूस आला, माझा मलेशियन मित्र. तो म्हटलं की यू ऑल्सो यूज सागो, जे त्याला सागो म्हणतात तिकडे. तर मी म्हटलं येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर मील. तर तो म्हटला की आम्ही पण हा यूज करतो आणि आम्ही त्याच्यापासून पुडिंग्स बनवतो वेगवेगळे, त्याच्यापासून प्रॉन्सचे क्रॅकर बनवतो वगैरे. तर मग काय केलं आम्ही त्या दिवशी, मी साबुदाण्याची खिचडी केली रात्री आणि त्यांनी ती पुडिंग केली आणि आम्ही सोबत जेवलो. त्याला पण साबुदाण्याची खिचडी खूप आवडली आणि ते पुडिंग तर एकदम अप्रतिम झालं होतं. म्हणजे बघा, या साबुदाण्यामुळे आमची मैत्री आजही टिकून आहे. आजही मी जरी इथे असलो तरी पण फोनवर बोलणं होत असतं, हाल हवाल सगळे कळत असतात. अशा खूप गमती जमती आहेत. अर्थात तुमच्याबरोबर मी शेअर करतच राहणार आहेत, रेसिपीज पण आणि अशा गमती जमती पण. तर मंडळी, आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला तुम्ही नक्की कळवा. मी तुमच्या पत्राची वाट बघत असतो, तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मंडळी, दोस्ती कशी असावी? तर दोस्ती असावी, तुझी माझी दोस्ती भेटायला कारण लागत नाही, भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही, सुखदुःख वाटून घ्यायला सांगावं लागत नाही आणि तुझ्या पाठीशी मी कायम आहे हे पटवून द्यायला लागत नाही. क्या बात आहे. आपली दोस्ती पण दिल दोस्ती और पेट पूजा सिरीजच्या निमित्ताने आणखीन वाढायला लागली आहे. ती अशीच कायम राहू देत. भेटूया मंडळी पुढच्या भागात. आणखीन 2 रेसिपीज, इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन तुमच्या भेटीला परत येणार आहे मी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.